चर्नी रोडमध्ये भाजप पदाधिकारी आणि स्थानिक आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी सैफी हॉस्पिटल समोर एक पूल होता, पादचारी पूल स्टेशनला जोडणारा, मात्र हा पूल पाडण्यात आला। हा पुलाचं काम झालेलं नाहीये। मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनात सामील झालेले आहेत। काय नेमकी मागणी आहे आणि काम अद्याप का पूर्ण झालं नाही? 4 वर्षापूर्वी इथे ब्रिज तोडला होता, नवीन ब्रिज सुरू केला। सेफी हॉस्पिटलवाल्याने ते रोखून घेतला की आमचा व्ह्यू डिस्टर्ब होत आहे। नंतर तिथे त्याने महानगरपालिकाने मार्ग काढला, तिथे पण ते कोर्टामध्ये गेले। कोर्टाने आदेश दिला की ते ब्रिज सुरू करा, त्यांची कन्सेंट दिली होती। हा कोर्टाचा आदेश मी तुम्हाला देतो। तरी पण त्याने 6 महिन्यानंतर ते काम 6 महिना सुरू झाला, प्रिन्सवर आला, नंतर त्याने परत काम रोखला। आता त्यांची दादागिरी आहे की आता अर्धा किलोमीटरचे मार्गावर एकही त्यांचे न बस स्टॉप पाहिजे, न ब्रिज पाहिजे, काही नाही पाहिजे। दर आठवड्यामध्ये ते ॲक्सिडेंट होत आहे। गिरगावकरांना जायचं कुठे, म्हणून ते गिरगावकर आलेले आहे, ते रस्त्यावर उतरलेले, मी त्यांच्या बरोबर आलेलं आहे। नक्कीच आज महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी पण इथे आले, त्यांना देखील जाब विचारते इथली जनता। ते जाब विचारणार आहे, त्याने निवडून दिला आहे, त्याने महानगरपालिकाच्या लोकांना अपेक्षा जे काय मिनिमम चीज आहे ब्रिज त्याने केला पाहिजे। आता बघू काय होतं। पण आता तुमचं सरकार महानगरपालिकेत आले तर हा पूल होईल काय? नक्की होईल। गिरगावकरांचा लढा मजबूत आहे, नक्की होईल। मालेगावकरांबाबत बरेचसे प्रश्न निंदनीय आहे। आम्ही मुंबईकरांना पूर्वी सांगितलं होतं की त्यांचे मुंह में राम बगल में छुरी आहे, सावधान राहा। मुंबईवाले सावध राहिले म्हणून मुंबई वाचला। ते परभणीचे आणि त्यांचे जे चूक केली म्हणून तिथे आता त्याने भोगावा लागेल। नक्कीच टिपू सुलतानचा फोटो लागतोय, काय म्हणाल याबद्दल? निंदनीय आहे। आदित्य ठाकरे म्हणतायत की मालेगाव जे बांगलादेशी घुसलेले आहेत, भाजपचं सरकार आहे 1 दशकापासून, मग हे आले कुठून? आम्ही कोणाने आणले सर्वांना माहिती आहे की ज्याने याकूब मेमनने माफी करा असा ज्याने पत्र दिला होता, तेच लोक त्यांचे मागे आहे। त्यांचे वोट बँकसाठी त्याने पोषण करत आहे। आत्ता आम्ही सुरू केलं आहे। आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये मुंबई सबर्बनमध्ये मी जनसेवक समिती तयार केली आहे आणि ते जनजागरूक समिती सर्वांनी शोधून काढे पोलीसच्या हवाले करतील। शेवटचा प्रश्न आहे, संजय राऊत ज्या पद्धतीनं आता म्हणतायत की परभणीमध्ये आमच्या महापौराला कुणाला मिरची लागली तर मी काय करू, अशा पद्धतीनं विधान? ठीक आहे, त्याने ते मुंबई महानगरपालिकाचे चुनावचे पूर्वी मुंबईमध्ये सांगितलं असते तो त्यांची जमानत जप्त सर्व लोकांची झाली असती, त्यावेळेस त्याने सांगायचं आहे की आता त्याने मिरची लागली तर मी काय करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन मनीष डोंगरेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।